जप करायचा आणि गीतेचा प्रचार प्रसार करायचा, धर्मग्रंथाचा प्रचार प्रसार करायचा. सुंदर त्यांचं ते कार्य आहे. म्हणून आपल्या गावामध्ये देखील सेंटर चालतं आणि बरेचसे साधक मंडळी, प्रभू मंडळी या ठिकाणी आहे. दर आठवड्याला किंवा रोजच हे चालतं त्यांचं संकीर्तन. त्याबद्दल किन्होळा ग्रामस्थांना देखील त्या ठिकाणी द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आपलं फार मोठं भाग्य आहे. आज आपल्या गावामध्ये साधूही आले आणि साधक सुद्धा आलेले आहेत. अन्नदान घडलं पाहिजे, एक तर साधूला आणि एक तर साधकाला आपण अन्नदान द्यावं. म्हणून साधकही आज आपल्या गावामध्ये जेवलेत आणि साधूही जेवलेत. आणि त्याचप्रमाणे यांच्या मुखारविंदातून आपण जे काही ऐकणार आहोत ते ज्ञानाचंही जीवन आपण या ठिकाणी जेवत आहोत. हे आपलं परमभाग्य आहे. म्हणून परमभाग्य आहे की आपल्या गावामध्येच नामदेव महाराजांचा जन्म झालेला आहे आणि त्यांना उपरती निर्माण झाली. सध्या ते ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये आहेत, पुढे चालून ते संन्यासी होतील, तो त्यांचा विचार. पण सुंदर असं नियोजन आज केलेलं आहे. म्हणून महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आणि तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. आता मी काही लांबचा नाही, जवळच आपलं तुमचा शिवभाऊच आहे. मागे रामकथा माझी आपल्या या गावामध्ये झालेली आहेच, त्यामुळे सर्वांच्या बद्दल सर्वांचा परिचित आहेच आहे. आणि आपलं गाव आता कार्यक्रम भरपूर व्हायला लागले, नाही असं नाही. पण ज्या काळामध्ये सत्य सुद्धा काही काही गावामध्ये होत नव्हते, पण आपल्या गावामध्ये त्या काळात ट्रॅक्टरनं बुंदी वाढल्या जात होती. असं प्रसिद्ध म्हणजे बाजूळा महाराजांची कथा असायची. आणि सुंदर असं पारमार्थिक वळण हे आपल्या गावाला पूर्वीपासूनच आहे. आणि या पारमार्थिक वळणामुळेच मला असं वाटतं की हे दोन्ही साधक घडले आणि आपल्यालाही त्या ठिकाणी तो मार्ग सापडलेला आहे. म्हणून आता जास्त मी बोलत नाही, 2च मिनिटं मला दिलेली आहेत. 2 मिनिटामध्ये, 5 मिनिटामध्ये, 10 मिनिटामध्ये महाराजांना काला सांगितलं 10-10 मिनिटामध्ये काही बोलणं होत नसतं. असं करा, 2-4 वक्त्यालाच बोलायला द्या, अर्धा तास त्यांना बोलू द्या. म्हणून आता बरेचसे साधू या ठिकाणी बोले राहिलेले आहेत. त्याबद्दल आता माझे 2 शब्द मी इथं थांबवतो. या ठिकाणी आज उपस्थित आमचे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामी महिषानंद गुरुजी आहेत. त्याचप्रमाणे आमचे परमस्नेह परम आदरणीय ऋषिकेशला ज्यांचं अध्ययन झालेलं आहे. आत्ताच आपण ज्यांच्या मुखारविंदातून सुंदर असं चिंतन ऐकलं, त्यांचंही सुंदर उपक्रम आहे. आले तिकडून शिकून, पण कथा कीर्तनाच्या नादी न लागताना आपल्याला जसं गुरुने शिकवलं तसं आपणही साधक तयार करावेत अशी भूमिका त्यांनी सोडलेली नाही. असे सुरेशजी महाराज उमरीकर यांचे हे सुंदर कार्य चालू आहे. उमरी या ठिकाणी सुंदर विद्यार्थी आहेत तिथं, आणि दरवर्षी 2-4 विद्यार्थी शिकून हे बाहेर पडत आहेत त्यांच्याकडून. म्हणून फार मोठं कार्य त्यांचं चालू आहे आणि हे कार्यच अत्यंत महत्त्वाचं आहे बरं का. आमचे भाऊ सांगायचे पंढरपूरचे मंदिरं बांधण्यापेक्षा मंदिरामध्ये बसवणारे आपण तयार केले पाहिजे, साधक तयार केले पाहिजे. आणि ते कार्य सुरेशजी महाराज करतायत, त्याचप्रमाणे तेच कार्य आमचे स्वामीजी करतायत. माझ्या परमार्थाची वाटचाल ज्यांच्याकडून झाली हे आमचे गुरुवर्य स्वामीजी. 6वी-7वीला असताना मी जिंतूरला होतो. तिथं गेलो त्यावेळेस मला बोलताही येत नव्हतं. अजून काय, शाळेत टाकल्यानंतर महाराज तुमचं नाव काय म्हटलं तर माझं नाव सुद्धा सांगता येत नव्हतं, एवढा वाणीमध्ये दोष होता. पण स्वामीजींनी म्हटले विष्णू सहस्रनामाचे पाठ कर. विष्णू सहस्रनामाचे पाठ केले, पण तेव्हामध्ये माझ्या वाणीमध्ये थोडासा सुधार झालेला आहे. म्हणून स्वामीजींचे उपकार आहेत. म्हणून साधूचे जगावरती उपकार असतात, साधकावरती उपकार असतात. त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या मानवती या ठिकाणी त्याही साधकच घडवण्याचं काम करत आहेत आमच्या रसवंत गुरुजी महाराज. त्याचप्रमाणे भक्तिप्रभूजी महाराजही आपल्याच गावचे रत्न आहेत, त्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच कैलासजी महाराज हे भरपूर ऋषिकेशला शिकलेही आणि अनेक विद्यार्थी त्यांनी तिथं असताना घडवले देखील, त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे आता जास्त न बोलताना तुमच्या सर्वांची रजा घेतोय. याच ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमितव्यम, अर्थात स्वाध्याय आणि प्रवचन याच्यामध्ये प्रमाद म्हणजे आळस केला न पाहिजे, असं सुंदर सज्ञान आपल्याला आठवण करून दिलं महाराजांनी. म्हणून कोटीशा महाराजांना कोटीशा धन्यवाद देतो. यानंतर पंडित महाराज आर्वीकर यांचा देखील स्वागत सत्कार होईल. आणि यानंतर परमपूज्य आदरणीय आपल्या गावातले सुपुत्र मारुती महाराज
शास्त्री यांना मी निवेदन करतो की आपण देखील आपल्या अमृतमय वाणीतून भक्ती व व्यसनमुक्ती ह्या विषयावर आपण चिंतन करावं, चिंतन प्रस्तुत करावं असं निवेदन करतो. हरे कृष्ण. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमामि विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीत नामने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणी. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुएव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगोलयते गिरिं यत्कृपातं वन्दे श्री गुरुदीनतारिणीं परमानंदमाधवं श्री चैतन्येश्वरं. हरे कृष्णा. सर्वप्रथम मी हरिभक्तपरायण नामदेव महाराज यांचं कृतज्ञता व्यक्त करतो. त्या अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे. सर्वप्रथम इथे जे मान्यवर बसलेले आहेत, परमपूज्य महेशानंदपुरीजी महाराज, त्याच्यानंतर परमपूज्य रसानंदपुरीजी महाराज, त्याच्यानंतर सुरेशानंद महाराजजी आणि कैलासानंद महाराज यांचा पण मी आभार व्यक्त करतो. तर आज खरं तर सांगायचं म्हणजे 3 पर्वणी आहे. 144 वर्षानंतर कुंभमेळ्याचा फेस्टिवल होतोय आणि तो प्रयागराजमध्ये होतोय आणि न भूतो न भविष्यती किनोळ्यामध्ये पहिल्यांदा एवढे संत एकाच टायमाला एकाच वेळा असले. दुसरी पर्वणी अशी आलेली आहे की वर्षातून आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये दीपावली साजरी करतो. आज ती दीपावलीचा पर्व पण आज फेस्टिवलमध्ये साधू संत येते घरात, तोच दिवाळी दसरा ते, त्याच्यामुळे दिवाळीचा फेस्टिवल पण साजरा होतोय. आणि रौम्य महोत्सव म्हणतात सिल्वर जुबली 75 वर्षे. आमच्या गावामध्ये ह्या वर्षी 75 वर्षे सप्ताह झाला आणि त्या सप्त्यामध्ये आणि त्याच वर्षी एवढे संत येणं म्हणजे आणखीन रौम्य महोत्सव साजरा झाला. एवढे संत आपल्या सोबत आले. तर याचं मेन कारण नामदेव महाराज. धन्य ते देश धन्य कुळ जिथं हरीचा दास जन्म घेतात. ज्या गावामध्ये संत जन्म घेतात, मी तर नाही संत, ती आहे संत. हा नाही तर लगेच, कारण संत या शब्दाची व्याख्या खूप मोठी आहे. कपडे घातल्यानं संत होत नाहीये, त्याच्या खूप मोठी त्याचं रूपात खूप सांगतात. महत्वाचं आहे की संत येत राहतील, जात राहतील. आणि हा फेस्टिवल मधून आपण संताला मानतो, पण संतांना सांगितलेलं मानत नाही. म्हणजे भगवान कृष्णाला मानतात, पण भगवान कृष्णाला सांगितलेलं मानत नाही. संत इथं घसा कोरडा करून जातील, संत संमेलन होऊन जाईल. मी थोडा फटकळ स्वभावाचा माणूस आहे, मला जर कपट चालत नाही. कारण कार्यक्रम सप्ते होत चालले, मंदिरे बांधतायत पण पूजा करायला कोण नाही, गळ्यात माळा घातल्यात जप करायला कोण नाही, घरामध्ये ग्रंथ वाढतायत पण वाचायला कोणी नाहीये. त्यामुळे संत काय आपल्याला शिकवतात त्यांना मानण्यापेक्षा त्यांनी काय सांगितलं ते मानलं पाहिजे. त्याला म्हणतात खरं संत संमेलन. आले, दर्शन घेतलं, 10 रुपये दिले, पाया पडले, महाराज त्यांच्या गावाला, तुम्ही तुमच्या घरी. काय फरक पडतोय जीवनात, काय परिवर्तन होतंय? मी काय घेतलं? काहीच नाही. डोक्यावरला मळ वाढतो, बाकी काही होत नाही. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण संतांच्या संगती तोच मनमार्गती, पोपटासारखे सगळे पाठ करतात, पण ते जीवनात आत्मसात करणं खूप महत्वाचं आहे. म्हणून हे संत आपल्याला सतमार्गाकडे घेऊन जातात, भगवंताकडे घेऊन जात आहेत. म्हणून भगवंताची
वपू सेवा करण्यापेक्षा वाणी सेवा केली पाहिजे. वपू सेवा म्हणजे काय? त्याला जेवण घातलं, या महाराज आमच्या घरी या, तुमचे पाय धुतो, हळदी कुंकू लावतो, जेवण खाऊ घातलं, जाताना पाकिट दिलं, आम्हाला वाटलं लय पुण्य भेटलं. वाणी सेवापेक्षा, वपू सेवापेक्षा आचार्य म्हणतात वाणी सेवा केली पाहिजे. जी वाणी आपल्या जीवनात परिवर्तन आणू शकते, आपल्या जीवनाला भगवंताकडे घेऊन जाते, ती वाणी खूप महत्वाची असते. म्हणून सांगण्याचा मुद्दा आहे, कार्यक्रम होत राहतील, सप्ते होऊ राहिलेत, भंडाऱ्याचे कार्यक्रम होत चाललेले आहेत, खातातून लोक निघून चाललेत, पण माझ्या जीवनात, व्यक्तिगत जीवनात काय परिवर्तन होत आहे याला आत्मपरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत ते आत्मपरीक्षण करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनातला काहीच उपयोग नाहीये. आणि म्हणून गेल्या 75 वर्षामध्ये मी लहानाचं मोठ्या गावामध्ये झालो, खूप लोक पाहिले, महाराज लोक बदलतायत पण लोक बदलत नाहीत. आम्हाला वाटतं महाराज बदलला की माझ्या जीवनात, अरे काय होतंय महाराज बदलला, तुझ्या जीवनात काय बदल झालाय? महाराज बदलून चालत नाही, मी किती बदललोय. आणि इथे सांगण्याचा मुद्दा, लोकांना बदलण्याचा प्रयत्न नका करू. जे लिडरशिप फॉलो करतात, जे स्वतःला लीड करतात, समाजाला लीड करतायत, पुढारी करण्याचे भरपूर आहेत ना लोक, पुढारी व्हायला तयार आहेत. पुढारी होणं सोपं आहे, पण ते आचरणातून लोकांना शिकवणं त्याला म्हणतात पुढारीपणा. कपडे घातल्यानं पुढारी होत नाही. म्हणून जे कार्यक्रम ठेवतायत, कार्यक्रम ऑर्गनाईज करतायत, त्यांनी पहिले ते आचरण आणा, त्यांना आपोआप फॉलो करतात. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात, ये देत आचरिती श्रेष्ठा. जे तुम्ही वरिष्ठ फॉलो करता ते ज्युनियर त्यांना फॉलो करतात. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की बघा, सप्ते, अखंड हरिनाम सप्ताह ह्या शब्दाचा अर्थ जर डीप अनालिसिस केला, जे 7 दिवसानंतर खंड ज्याला नाही पडला पाहिजे त्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात. आणि या 7 दिवसामध्ये बॅटऱ्या चार्ज करायच्या असतात, त्या वर्षभर बॅटऱ्या चालल्या पाहिजे. म्हणून वर्षभरातून कोणी संत येऊन बॅटऱ्या चार्ज करतात, पण सप्ताह संपल्या की बॅटरी डिस्चार्ज. आपण अभंग तले म्हणतो, स्वर्ग सुखाचे आगर टाळ कुठं कुठं झालेत, नंतर बाहेर गेले की तंबाखू मध्ये सुगुरो शोधतोय. स्वर्ग कुठं शोधतोय? तंबाखू मध्ये. स्वभावामध्ये, व्यवहारामध्ये काही बदल होत नाहीये. काय बदल होतोय? आणि जेवढा अभ्यास केला मी, माझ्या गुरुने मला 2च पर्याय दिले. एक म्हटले, बघ तुला नारायण पाहिजे की लक्ष्मी पाहिजे? मला काही प्रश्न नाही कळाला. नंतर सांगितलं लक्ष्मी म्हणजे पैसा, मग बाहेर निघ. नारायण पाहिजे, इथं राह. आणि नारायणाच्या मागे लागलं तर झोपायला जागा भेटली आणि खायला प्रसाद भेटला तर समाधान मान, भगवंत भेटतील. आणि लक्ष्मीच्या मागे लागशील तर तुला भगवंत कधीच भेटणार नाहीत. आणि इथे सगळा क्राऊड, ते संत असो, लोक असो, लोकांच्या नजरेत बनण्याचा प्रयत्न करतायत, पण भगवंताच्या नजरेत बनण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाहीये. वाक्य पुन्हा एकदा ऐका. आपली सगळी मरमर कशासाठी चालली माहिती का? लोकांच्या नजरेत बनण्यासाठी प्रयत्न करतोय आपण, पण भगवंताच्या नजरेत बनण्यासाठी आपण काय करतोय? मला काय वाटतं हे महत्वाचं नाही, तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाही, भगवान पांडुरंगाला आणि संत तुकारामाला काय वाटतं हे महत्वाचा विषय आहे. कधीतरी संतांच्या दृष्टिकोनातून बघा, जे प्रामाणिकपणे भगवंताकडे घेऊन जात आहेत. आपले मन आया मन में चलो तपोवन में, सगळे तीर्थयात्रा करून चाललेत. भरपूर आता पर्याय, अरे अंगाचा मळ निघतोय पण मनाचा मळ कुठे निघतोय तुझ्या? आजच मी एका गावात जात होतो, ते मला मी 2 धामावून आला, अख्खं गाव जमा झालं ढोल ताशा करायला. का? माझं स्वागत सत्कार करावं. म्हणजे तुम्ही देवदेव करता पण त्याच्यामध्ये मान सन्मान प्रतिष्ठाची अपेक्षा ठेवतायत. याचा अर्थ काय? की तुम्ही भगवंताच्या नजरेत बनण्याचा प्रयत्न नाही करत, तुम्ही लोकांच्या नजरेत बनण्यासाठी हे सगळे प्रयत्न करतायत. लोकांच्या नजरेत तुमच्या जोपर्यंत पद आहे, पैसा आहे, शरीर आहे, तोपर्यंत तुमची किंमत करतात. आणि एकदा पद पैसा गेला रे गेला की तुमची किंमत 0 होऊन जाते. पण भगवंताच्या नजरेत बनण्यासाठी तुम्हाला भौतिक दृष्टिकोनाची कोणती गरज? कोणती महाराणी म्हणते अकिंचन गोचर. अरे तुला काही गरज नाही, तू निर्धन राहा पण भगवंताची प्रामाणिक भक्ती करा. लोकांच्या जगण्यात मान सन्मान भेटेल पण भगवंत नाही भेटणार. म्हणून
आध्यात्मिक जीवनामध्ये गांभीर्य आणि प्रामाणिकता पाहिजे. गांभीर्य कशामध्ये? साधनेमध्ये गांभीर्य पाहिजे आणि सिद्धांताच्या प्रती प्रामाणिकता पाहिजे, तेव्हा भगवत प्राप्ती होती. आणि महाराजांनी मला जो विषय दिला 15 मिनिटं ऑलमोस्ट झालं टाईम नाही ना, बोलून घेऊ. हा, सगळ्यांना मी पाहिलं की कार्यक्रमानंतर काय होतं भाऊ आपल्या, म्हणून जे लीड करतायत पुढारी आहेत, मी कोणाला व्यक्तिगत टीका करत नाही, व्यक्तिगत घेऊ पण नका. स्वतःच्या आचरणातून शिकवा. आणि व्यसनमुक्ती जे म्हणतात ना, मी माझ्या जीवनामध्ये महाराष्ट्र इस्कॉनमुळे मला खूप फिरायला भेटलं. जी मला लायकी नव्हती, लायकीपेक्षा मला ह्या संस्थेनं मला दिलं. पण मी पाहिलं जी मेडिसिन्स तुम्ही खाताय, मेडिसिन्स खाल्ल्यानंतर 2 गोष्टी होतात. एक म्हणजे शरीराचा रोग निरोगी, शरीराचा रोग निघून जातो आणि शरीर निरोगी होत जाते, आजार निघून जातो आणि शरीर निरोगी होऊन जाते. त्याच प्रकारे अध्यात्म जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं, भक्ती केली, तर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या स्वभावामध्ये, तुमच्या व्यसनामध्ये फरक पडल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचा दृष्टिकोन, त्याचा सिद्धांत श्रीलकृपादाने जगभरामध्ये केले. तुम्ही प्रामाणिक भक्ती करा, भगवंत आपोआप तुमच्या जीवनात बदल होते. लोक काय करतात, निस्तेवरचीवर गुळण्या मारतायत. गुळण्या मारणं म्हणजे, मला एकानं प्रश्न विचारला होता, का हो महाराज 10-15 वर्षून जप तप करतोय, सत्संग करतोय, भांडारे खातोय, द्वादशी एक सोडली नाही गावची, पण माझ्या जीवनात काही बदल नाही झालो बुवा, काही मजा नाही तुमच्या मंत्रतंत्रामध्ये, तर तुम्ही ढोकसला चालू आहे तुमचा. मला छान प्रश्न विचारला राजा. पहिल्यांदाच कोणतरी प्रश्न विचारला. म्हटलं एका साधूकडे असाच एक शिष्य होता. आणि साधू महाराज तुमच्या आश्रमामध्ये राहिलो, कंटाळा. म्हणजे काय रे बाबा, का बरं तू कंटाळा का आलाय? म्हणे महाराज माझ्या जीवनात बदल घडत नाही. काय होत आहे? बदल घडत नाही. त्याचं कारण काय? ते म्हटलं की मी जे सांगितलं तो पालन करतो का? हो म्हणले महाराज मी पालन करतो. काय करतो? तुम्ही सांगितलं म्हणून जप करतो, तप करतो, ध्यान धारणा करतो, ग्रंथ वाचतो, सगळं करतो, तीर्थयात्रा करतो, पण माझ्यात बदल होत नाही. त्याचं कारण काय? मला एक काम करे, दारूच आपले तांबे घे आणि जा समोर आणि दारू घेऊन ये. म्हणे अहो महाराज अचानक दारू प्यायला सांगतात. अरे जा घेऊन ते. गेला तो आणि दारू घेऊन आला. मला बस आणि गुळण्या करून थुंकून टाक. थुंकून टाकल्यानंतर सगळे दारू त्यानं संपवली आणि म्हणलं महाराज दारू संपली. गुरुने विचारलं काय रे नशा आली का? म्हणजे कस काय येईल महाराज नशा? जेव्हा ती आतमध्ये उतरली तर नशा येईल, वरचीवर गुळण्या मारल्या नशा नाही येणार. तसं म्हणलं राजा, अध्यात्मामध्ये स्वतः आत्मसात केला तर परिवर्तन होईल, वरचीवर गुळण्या मारू नका. आत्मसात करा म्हणजे भगवंताची भक्ती करा. भक्ती या शब्दाचा अर्थ काय? प्रेममयी सेवा करणं. आणि त्या भक्तीची सुरुवात आहे, प्रल्हाद महाराज म्हणतात, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. ही नविदा भक्ती दिलेली आहे. आणि त्या नविदा भक्तीचा पहिला स्टेप आहे श्रवण करा. पण श्रवण कोणाचं करतो आपण? जिथं मनोरंजन आहे, बाबा लोक हसवतात, तुम्ही हसतात. अरे तुम्हाला जर एवढंच मजा हसायची गोडी असेल तर टीव्ही चॅनल बघत बसा ना. त्या सत्संगाला, त्या कीर्तनाला मनोरंजन साधन कशाला बनवताय तुम्ही? काय भेटतंय तुम्हाला? जीवन हसून हसून आपल्या जीवनाचा खोकळा झालाय तरी आपण दात काढत बसतो. अरे तिथं भगवंताची वाणी बोलली पाहिजे, तुकाराम महाराजांची वाणी बोलली पाहिजे, जी भगवत ज्ञान वैराग्य भक्ती, ज्ञानाबरोबर भक्ती झाली पाहिजे, भक्ती बरोबर वैराग्य आलं पाहिजे. पण कोणाला भक्ती झाली, कोणाला वैराग्य निर्माण झालेलं आहे? कोणाला काही नाही. म्हणून मुद्दा असा आहे की भक्ती करा. त्या भक्तीची सुरुवात आहे हरिनामाचा जप करा, कोणताही करा. रामकृष्ण हरा करा, रामकृष्ण हरी, गोविंद गोपाल, मधुसूदन, पद्मनाभ, नारायण, जे तुम्हाला भगवंताचं नाव आवडतं ते करा. गाव गप्पा मारायला, गावचं धुणं धुवायला वेळ आहे, पण भगवंताचा जप करायला कोणाला वेळ नाहीये. माझं बोलणं कदाचित पुढच्या वेळेस मला गाववाले बोलवणार नाही आणि मला त्याची अपेक्षा पण नाही. होईल त्रास पण इलाज हमखास. म्हणून डॉक्टर आणि साधू यांनी कधीच नाही का
आणि आमचे गुरु महाराज म्हणतात, जे तोंड चोपडे असतात ना, आणि काय शब्द वापरला, तळ चाटवे आणि तोंड चोपडे गुरु कधी होऊ शकत नाहीत. वाक्य खूप कठोर आहे. म्हणून डॉक्टरनं जे पेशंटच्या गरजेचं आहे ना, तेच इंजेक्शन आणि ऑपरेशन केलं पाहिजे. आणि साधूने कधीच नाही केलं पाहिजे. त्याचं तुमचं भलं होणार नाही आणि समाजाचं पण भलं होणार नाही. म्हणून मायबापांनो, जीवनाला गांभीर्याने घ्या, मनोरंजन करू नका. आपल्या जीवनाचं ऑलरेडी एवढं मनोरंजन केलंय, समाजानं केलंय, परिवारानं मनोरंजन केलंय, अध्यात्माला तरी मनोरंजन नका करू. त्यासाठी की आपल्याला व्यसनमुक्तीकडे जायचं असेल, मी शेवटचं उदाहरण तुम्हाला 2 मिनिटं घेतो, क्षमा असावी. माझंच माईक आणि माझंच ऐक असं झालेलं आहे. माझंच माईक आणि माझंच ऐक असं नाही. नाहीतर आमचे गुरु म्हणतात, एकदा माईक घेतलं की माईकीला होऊन जातात. तर तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ. तुम्ही भक्ती केल्याने कसं परिवर्तन होत आहे त्याचं एक सुंदर उदाहरण. श्रीरामपूरमध्ये भोकर नावाचे गाव आहे. 2006 साली आमच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाठवलं होतं. आणि पाठवल्यानंतर आम्ही दिवसभर ग्रंथ वितरण करायचे. त्याच्यामध्ये IIT इंजिनियर, MTech BTech झालेले साधू त्या बस पार्टीमध्ये होते. आमचा नियम होता की दिवसभर ग्रंथ वितरण करायचे आणि संध्याकाळी जिथं मंदिर दिसतं त्या मंदिरामध्ये राहायचं आणि जिथं जेवण भेटतं ते खायचं. तर आम्ही शोधत असताना एक दिवस आम्हाला असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवण नाही भेटलं. तर ते श्रीरामपूर जवळपास एक गाव होतं. तिथे एक शिवसेनाचा एक मोठा तालुका प्रमुख होता. त्यानं पाहिलं, अरे या हरिकृष्णामध्ये काय होतं. म्हणलं, अहो इथं एखादं मंदिर आहे का? म्हणजे आहे ना, इथं मारुतीचं मंदिर आहे. या म्हणे, अहो माऊली, आम्ही सकाळपासून काही जेवलं नाही, 3-4 भाकरी भेटतील का आम्हाला? आता हे IIT इंजिनियर यांना कधी भाकरी नावाचा प्रकार माहित नाही. सगळे चांगल्या पोझिशनचे, ज्यांच्या पगार पाणी खूप मोठ्या. म्हणजे क्या होत आहे प्रभूजी भाकरी? बोले अनेक बात पता चलेगा, टेन्शन मत ले. और ठेसा, आता त्याला ठेसा भी लय अवघड आहे. तर आम्ही गेलो आणि गेल्यानंतर थंडी भयंकर होते, झोपायचं कुठं. तर त्याचं घर होतं, छोटंसं मातीचं घर होतं. आणि म्हणलं, आई प्रभूजी, तुम्ही एक काम करा, आमच्या घरातच राहा. त्याचं घर एवढं आहे. मग काही जणांचं घर छोटं असतं पण मन खूप मोठं असतं. काही जणांचे घर खूप मोठे आहेत पण मन लय खडूस आहे स्वभावाचे. त्यांच्याकडे जाण्याची इच्छा पण नाही होत. आणि तरी मला या प्रभूजी कशाला नका, त्याला तुमचं पुण्य पाहिजे असते. काही भेटत नाही पुण्य भाऊ, येड्याचा बाजार आहे. तुम्ही मनात काही करतात, त्याचे पाय ठेवले, त्याच्या पायाला माती आहे, काही नाही. श्रद्धा म्हणजे त्याने काय सांगताय ते फॉलो केलं, त्याला पुण्य म्हणतात. आले नाही. मग तिथे गेलो मी. आणि गेल्यानंतर ज्या यजमानानं आम्हाला भाकरी दिल्या, ठेसा दिला, बिना कांदा लसणाचं, बरं चटणी नाही सांग घालून. आपल्याकडले भंडारेकरांना लसण घालू. अरे रजून एवढा वाढला आणि त्याचा लसूण कांदा खातं, काय तुमची भक्ती होणार आहे? काय साधना होणार आहे? भक्ती करायचं असेल तर थोडा त्याग करावा लागतं. त्यागाशिवाय भगवंत नाही भेटत. तुम्हाला इंद्रिय तृप्ती पण पाहिजे, भगवंत पाहिजे. कसे भेटते रे? तुम्ही स्वतःला फसवता आणि समाजाला फसवतात. आणि मग तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना रात्री विचारलं, का हो तुम्ही हरिकृष्णाला कसे संपर्कात आले? ते म्हणले, बघा महाराज, रात्रीचे 10 वाजले. ते म्हटले की बसा, मी तुम्हाला सांगतो. मी आटेल दारोड्या होतो. माझे 3 ढाबे होते, 2 मटक्याचे धंदे होते आणि मी राजकारणामध्ये इन्व्हॉल्व होतो. पण एक दिवस माझे वडील मला खूप सांगून कंटाळले. पण मला नाही का हे सोडायचं नव्हतं. पण त्याच्या 8 दिवसापूर्वी माझे वडील म्हटले, अरे माझा भरोसा कधीच नाही, तू काय कर, माझ्या शरीर सोडण्याच्या पहिले दारू सगळं सोड आणि ज्ञानेश्वरी वाच. आणि त्याच्या 8 दिवसानंतर त्याचे वडील शिक्षक होते, मुख्याध्यापक होते. त्याने वडील वाढल्यानंतर 10-13 झालं. 1 महिना झाल्यानंतर रात्री स्वप्नात पुन्हा त्याचे वडील म्हणले, अरे चंदू, दारू सोड रे राजा, हे चांगलं नाही तुझ्यासाठी. म्हणले, दादा बरं ठीक आहे. गेल्यानंतर स्वप्नातून त्याचे वडील गेले. दुसऱ्या दिवशी त्याने दादाला सांगितलं. त्याचे दादा शुगर फॅक्टरीमध्ये मोठे अधिकारी होते. ते म्हणले, दादा मला ग्रंथ वाचायचे. ते म्हणले, अरे माळ्यावर नाही का ग्रंथ ठेवलेले आहेत. आणि मग ते एका कपड्यामध्ये ठेवले, सगळी धूळ लागली होती. आपले ग्रंथ असेच आहेत, धुळीमध्ये ठेवतात. ह्या पारायणाला ते त्याच पारायणाला काढतात. म्हणजे
ते बी कसं गाव करावं लागतं म्हणून लाल कपडे जसे आहे तसे जिवंतपणे कोणी जिवंतपणे कोणी वाचत नाही, गेल्यानंतर वाचतात. आणि मग गेल्यानंतर ते सांगितलं की माझे एवढा धंदा होता, पण मी सांगितल्यानंतर ते ग्रंथ काढले. त्या ग्रंथामध्ये पहिले मला भगवद्गीता सापडली तुमच्या हरिकृष्णाची, जशी आहे तशी. बाकीचे मी ग्रंथ घेतले नाही आणि वाचत होतो. वाचताना मी काय करायचो, रोज मासे आणायचं, मटण आणायचं, चिकन आणायचं. ज्या पिशवीमध्ये घेऊन जायचं त्याच पिशवीमध्ये मी गीता ठेवायचो आणि जाताना त्या पिशवीमध्ये, त्याच्यावर येताना त्या पिशवीमध्ये ती भगवद्गीता ठेवायचं. आल्यानंतर मी संध्याकाळी बसायचो टेबलवर. माझे सगळे कार्यकर्ते बघा किती बेवड्यानं बेवडे लगेच भेटतात, पण आपल्याला लगेच भेटणं मुश्किल होतं. एक तरी जप कर बाबा, माझ्यावर उपकार कर, देवावर उपकार कर. तरी नाही, आम्हाला पाहिले की लांबूनच लपळतं म्हणे हरिकृष्णा. तर त्या गेल्यानंतर ते म्हणले मी रोज हे करायचो आणि मी काय करायचो, असं भगवद्गीता वाचायचो आणि ते सगळे बेवडे बसायचे, नॉनव्हेज खायचो, दारू प्यायचे. असं करता करता माझे 6 महिन्यात 2 वेळा भगवद्गीता वाचून झाली. आणि झाल्यानंतर गीतेमध्ये सांगितलेले की प्रभुपाद म्हणतात की सगळी गीता वाचल्यानंतर जप केला पाहिजे. आपल्याकडे बी गीता भागवत करते सर्वांना, अखंड चिंतन विठोबाचे. कोण करते गीता भागवताचं वाचन करत, पण अखंड चिंतन कोणीच करत नाही. ते झालं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही माळा जप करता बघा, जे पोटात आहे तेच ओठात निघते. भगवान कृष्ण वसुदेवाच्या मनातून देवकीच्या मनात कसे प्रगट झाले. जर संत जे वक्ता आहे त्याच्या मनामध्ये भगवंत असेल, तर वक्ता जेव्हा साधकाच्या मनामध्ये भगवंत घाले तर साधक सुद्धा भगवंत प्रगट करू शकतो. पण वक्त्याच्याच मनामध्ये भौतिक इंद्रिय तृप्तीची इच्छा, आकांक्षा, मान सन्मान, प्रतिष्ठा असेल तर त्याचे साधक पण तेच फॉलो करणार आहेत. म्हणून जे खाल्लं तेच वॉमिटिंग नाही. काय लोक डिस्कशन करताना त्यांच्यावर कळते की त्यांची लायकी काय, म्हणून आपल्या चर्चेचा विषय ते कळत आहे. आणि मग त्या मुद्दा साईडला चाललाय. पण मुद्दा असा आहे की ते व्यक्ती केल्यानंतर जप करीत होते आणि जप करता करता हळूहळू त्याने वाटलं की अरे आता हे धंदे बंद केले पाहिजे, म्हणून ते पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेच्या काठ्याने का स्नानाला उतरल्यानंतर कपडे काढले आणि आंघोळीला गेले. येऊन वापस बघतात ते त्यांचे कपडे गायब. आणि गायब झाल्यानंतर शोधत होते आणि कायकडे महाराजाचे इकडे तिकडे फिरत होते. अजिबात त्यांना काही कळत नव्हतं. आणि मग काय करायचं, त्या त्यांचे मामाचीच मुलगी दिली होती. आणि मग आल्यानंतर काय बाबा, अरे इथं पण दारू पिऊन नाही म्हणले, मामा दारू नाही पिली. मग त्यांनी कपडे घेऊन दिले. गेल्यानंतर तिथे हरिकृष्णाची दिंडी जात होती. मी माझ्या संस्थेचा प्रचार करत नाही, स्थिती सांगतोय. मी कोण्या संस्थेचा करत नाही. माझा दृष्टिकोन या कार्यक्रमाचा, हे प्रवचन झाल्यानंतर तुम्ही रामकृष्ण हरिमाळाचे एक जप केले तरी माझा कार्यक्रम सफल झाला. आणि तुम्ही जप नाही केला, माझा घासा कोरडा केला, तुम्ही टाइमपास केला, याच्या पलीकडे काहीच नाही. काय तुम्ही जाऊन जप नाही केला तर तुम्ही मनोरंजन केलं आणि मी घासा कोरडा केला, बाकी याच्या पलीकडे काहीच नाही. आणि गेल्यानंतर तो एक ब्रह्मचारी भेटला. मला मी 100 माळा करतो. अरे म्हटलं आम्ही इथं रोज 24 तास राहून 1 माळा होत नाही, तू 100 माळा कसा करतो, कसा दाखव. मग त्यानं माळा काढली ना, असे हरे कृष्ण हरे कृष्ण नुसत्या मनी वाढायचं काम केलं ना. काय जणांच्या माळा चिकण्या होता पण स्वभाव काही बदलत नाही. तसं झाल्यानंतर ते म्हटले अरे बाबा हे तसं नाही, माळा अशा करायच्या असतात, असे नियम असतात. म्हणजे तुम्ही व्यवसाय काय करा, म्हणजे 2 मटक्याचे धंदे आहेत, 3 दारूचे दुकान आहेत, ढाबे आहेत. म्हणले एवढं आहे. म्हणले अच्छा, म्हणजे तुम्हाला भक्ती करायची का, म्हणजे हे सगळं बंद कर. अहो म्हणजे बंद केलं माझं पोट पाणी कसे करेल. म्हणजे काळजी करून हे भगवद्गीता घेऊन जा, तुझं भगवंत रक्षण करते. आणि तो आल्यानंतर त्याने ढाबे, दारूचं दुकान सगळं बंद केलं. आणि आल्यानंतर एका गावामध्ये गेला. नेमकं काल्याचं कीर्तन होतं, पण ते बाबा काही आले नाही. तिथं काय कारण होतं त्याच्याबद्दल डिटेल्स विचारू नका तुम्ही. मग करायचं काय, 12 वाजले, गावचे लोक बसले, इकडं भांडाऱ्याचा तयारी झाली. करायचं तर काय करायचं. ते म्हटलं भाऊ एकच कर, 1 तास नाही का आमचा निभून ने, तुझे सगळे गीता घेतो वरून दक्षिणा पण देतो तुला. म्हणले ठीक आहे. बसवलं. त्याने प्रार्थना केली. आतापर्यंत भाषण द्यायचा की त्याने गीता वाचला, पहिला स्कंद, दुसरा स्कंद आणि भगवद्गीता वाचली. डोळे बंद केले. तुकाराम महाराजाला प्रार्थना केली, माऊलीला प्रार्थना केली, पांडुरंगाला प्रार्थना केली. तुम्हाला विश्वास येणार नाही, 1.5-2 तास भगवत चिंतनाचे सुंदर प्रवचन केलं आणि लोक मंत्रमुग्ध होऊन झाले.
आल्यानंतर पाया बी पडले, वरतून दक्षिणा बी दिली आणि भगवतीला गेले. आणि या आयोजकांनी काय केलं, पैसे पण देऊन टाकले. आणि त्या दिवसापासून त्याने सगळं जीवनात परिवर्तन झालं. सांगण्याचा मुद्दा असा आहे, तुम्ही जर प्रामाणिकपणे भक्ती पालन केली तर तुमच्या जीवनातल्या वाईट सवयी सोडायला तुम्हाला वेळच लागत नाही. तुम्हाला आंघोळ करायची जर कंटाळा असेल ना, खाली शावर खाली बसून राहा, आपोआप स्वच्छ होऊन जाते. तसं हरिनाम जप करा, ग्रंथ वाचन करा. तुमच्या जीवनातला ज्या वाईट सवयी आहेत, स्वभाव आहे, ते कधी निघून जाईल तुम्हालाही पण कळणार नाही. पण यासाठी प्रामाणिकपणे भगवंताच्या नावाचा जप करा. आणि वेद अनंत बोलीला अर्थ इतकाच साधिला, विठोबाची शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. भगवंताचं नाव घ्या आणि आपलं जीवन धन्य करा. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. बाकी सगळं इथं राहणार आहे. आणि ह्या कार्यक्रमानंतर माझी एकच विनंती आहे, माझ्या शब्दामध्ये तुम्ही दुखवला असेल मी माफी मागतो. माझी एकच तळमळतीने विनंती आहे, आम्हाला कडक बोलायला काही हे नाहीये, की तुम्ही जप करा रामकृष्णारी. गाव गप्पा मारत नाही, 2 माळा करा, 4 माळा करा, 5 माळा करा, जेवढं तेवढं जमन करा. त्या कपड्यानं काही होत नाही हो. हे कपडे बाई आहेत. भगवंत बाह्य नाही बघत, तुमची चेतना बघतात. आम्ही ब्रह्मचारी राहू, संन्यासी राहू, तुमच्या ग्रस्तापूर्वून आमचा जन्म झालेला आहे. ब्रह्मचारी संन्यासी वानप्रस्थाला पोषण करण्याचं काम तुम्हीच करतायत. भगवंताला जन्म देण्याचं काम तुम्हीच करतायत. आमच्या तिन्ही आश्रमांपेक्षा तुमचा आश्रम सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही तेवढं तरी केलं तरी भगवत प्राप्ती आहे. वेळ जाऊ दे नका आणि आपल्या जीवनाला गांभीर्य करून भक्तीचं पालन करा आणि आपलं जीवन सफल करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. सॉरी, वेळ जास्त घेतला, क्षमा. हरे कृष्ण. वेदांत बोलिला अर्थ इतुकाची साधिला, विठोबाची शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. असा सुंदर उपदेश महाराजांनी आपल्या प्रवचनामधून दिलेला आहे. महाराजांना मी कोटीशा धन्यवाद देतो. आणि महाराजांच्या प्रवचनाच्या नंतर तुम्ही श्रवण केलं, नदी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. हे जे मन आहे, हे मन तुम्ही खोटी ठरवताल असं मला अपेक्षा आहे. बरोबर आहे महाराज? ही जी मन आहे, मन खोटी ठरव असं मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद महाराज. खूप महाराजांचं जे म्हणणं आहे ते स्पष्ट आणि साफसूत्र आहे. स्पष्ट बोलतात ते आणि म्हणतात स्पष्ट वक्ता सुखी भव. तर असो, धन्यवाद, कोटीशा धन्यवाद महाराजांना. महाराजांनी नाशिकहून महाराज आले, मात्र मी एक फोन केला, महाराज हो म्हणजे काय हरकत नाही. आणि मी सर्वांना सांगतो, हा जो कार्यक्रम आहे हा माझ्या हृदयामध्ये भगवंताने एक संकल्प दिला. सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व परिपूर्ण मनोरथ. माझा संकल्प आहे, परंतु हे राबवण्याचं काम समस्त भजनी मंडळी किनवकर, समस्त गावकरी मंडळी किनवकर आणि विशेष समस्त हरिकृष्णा ग्रुप किनवकर यांचं सहकार्य आहे महाराज यांना. म्हणून सर्वांना खूपशे धन्यवाद. यानंतर परमपूज्य परम आदरणीय स्वामी महिषानंद गुरुजी महाराज चैतन्योदय गुरुकुल आश्रम जिंतूर येथून स्वामीजी आले आहेत. स्वामीजींना मी निवेदन करतो की आपण देखील आपल्या अमृतमय वाणीतून आम्हा सर्वांना तृप्त करावी अशी विनंती. स्वामीजींची प्रकृती बरी नाही, स्वामीजी कुंभावरून आले, तर कुंभांचा प्रसाद आपल्यापर्यंत स्वामीजी पोहोचणार आहेत. समचरण सरोजं सान्द्रणीलाम्बुलाभं जगन्निधपानिं मण्डनं मण्डनानां तरुणकुलसीमालां कन्धनं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कुलं पवित्रं जननीकृताथा, कुलं पवित्रं जननीकृताथा वसुन्धरा पुण्यवती तेन अपार संविस्कसागरेऽस्मिन् लीनं परे ब्रह्मणि यश्च चेता. भगवंताच्या असीम कृपेने किनवळ्या ग्रामस्थ ठिकाणी आमचे परमस्नेही आदरणीय
नामदेवजी महाराज यांचे जन्मदाते त्यांच्या या पावन स्मृती प्रित्यर्थ हा संपूर्ण अट्टहास आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी होत आहे. या अट्टहास परिपूर्ण करण्यासाठी हे आलेली सर्व संत मंडळी, साधक मंडळी, महाराज मंडळी या सर्वांना अभिवादन, आपल्या सर्वांना अभिवादन. हा जो काळ आहे हा परिवर्तनाचा काळ आहे आणि परिवर्तनाच्या काळात परिवर्तन झालंही पाहिजे. तसं आपण परिवर्तन भरपूर केलेलं आहे, पण आपल्या स्वतःचं परिवर्तन व्हावं त्यासाठी महाराजांनी खूप सुंदर असं चिंतन केलं. आणि तुमच्या या ग्रामस्थामध्ये 2 विभूती या ठिकाणी हरिदास जन्माला आले म्हणून हे देश पवित्र आहे, त्यांचं कुळे पवित्र आहे. बालू महाराज विसरले वाटतं, मला दुसरे गाव आहे काय की, आणि आमचे पवित्र तुकारामजी एक आहेत. म्हणजे हे गाव आणि हरिदासांना भक्तांना उत्पन्न करणारे गाव आहे, सुपीक जमीन आहे या ठिकाणचे. म्हणूनच 75 वर्षापर्यंत या ठिकाणी सत्संग चालतो. या गावाचं नाव मी ऐकून होतो बाजीराव महाराजांच्या मुखातून, रामभाऊ काजळेंच्या मुखातून, पण कधी येण्याचा योग नाही आला. पण आज हा योग आला. महाराजांनी फोन केला असा असा आहे आणि म्हणलं महाराजी माझा गळा बसला आता कुंभावर आलो, बोलणं काही शक्य नाही, नुसती येऊन बसावं. साधू संत आपल्या सर्वांना जागे करतात. पुनी तात मिले पुनी मात मिले युवती सुखदायी संत समागम दुर्लभ रे बाई. जन्माला आल्याच्या नंतर जन्माला यावंच लागतं. तो जन्माला आला, तो मरतो, मेला तो ना जन्मतो. हे चक्र जे आहे अव्याहत चालूच आहे. जन्माला फक्त तोच येत नाही ज्याला भगवंताचं यथार्थ ज्ञान झालं. भगवंताचं काय स्वरूप आहे किंवा जीवो ब्रह्मैव नापरा असं सुखदेव सांगितलं. याचं ज्ञान झालं तो मुक्त होतो, आणि जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत मुक्त होत नाही. तो जन्म पुन्हा पुन्हा येतो. म्हणजे जन्म निश्चित आहे, पण कुठं मिळणार, कसा मिळणार, काय मिळणार हे आपल्यावर डिपेंड आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऐसे करा का हो काही पुढे नाही नास जा. माणसानं असं केलं पाहिजे की ज्या कर्माचा किंवा कुठल्या कार्याचा नाश होणार नाही. आपण जर विचार केला आतापर्यंत आपण जे केले आणि पुढे जे करू ते सगळं नाशवानच केले, राहण्यासारखं काहीच नाही. घर बांधलं, दुकान, शेती, कपडे, लत्ते काय सगळे शेवटी जाणार. भजनातला एक महात्मा होते, त्यांची कुटी होती आणि त्या महात्म्याने काय करायचं, वस्तू अशा याचे गोला द्यायच्या, त्याच्यावर ये चला जाएगा. एका बाबाजीला कमंडून दिला आणि ते बसल्या बाथरूमला बसले एका बाजूला, कमंड लोकांचं उचलून घेऊन गेलं. ते बाबाजी बाबाजी वो चला गया. अरे बेटा कोई बात नहीं, वो उसके ऊपर लिखा ही है वो चला जाएगा, तुम्ही चिंता न करते हो. तसं इथलं काहीच राहणार, सगळं नाशवत असेल तरी पण आपली सगळी आटाकाठी नाशवान पदार्थासाठी. पण शास्त्र सांगते, साधून सांगतात की ज्याचा नाश होणार नाही असं काही करावं. असं काय आहे त्याचा नाश होत नाही, उलट वाढतंय. काय सांगावं. हा हे म्हणतात हरिनाम.
काय असं सांग ज्ञान वाढत नसतं. हरिनाम आहे ना. भगवंताचे राम आले त्यांच्या कार्यक्रमाला, कृष्ण आले त्यांच्या कार्य, येत अवतार मुरो आले. अवतार पण या ठिकाणी बोलले नाही. ज्याचे अवतार आहे त्याचं नाव आणि काय केलं सांगा बरं. नाम नष्ट होईल का? कधीच नाही. नाव तर एक कायमस्वरूपी. हो, नावाचा कधीही नाश होत नाही. मग आपण त्याला प्राप्त केलं पाहिजे है ना. हा, शरीर आटे संपत्ती आटे, पण हरिनाम न आटे. मग त्याला लागते काय? काहीच लागत नाही. हा, त्याला वेळ काढायची गरज नाही, काम धंदा बंद करायचे, जीवन बंद करायचं, काहीच नाही. व्यसन काही हरकत नाही, व्यसन असतो, काहीच करायची गरज नाही. फक्त गरज आहे मनात घ्यायची. आपण ते मनावर घेत नाही. मग सूट दे आपला हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करीता. आणि एवढी सूट असून मी कामून मथळी भरत नाही म्हणत, मथळी भरत काय